हॅलो एव्हरीवन. सो काल नागपंचमीच्या निमित्ताने आम्ही पातोळ्या बनवल्या होत्या. कोकणात ऑलमोस्ट सगळ्यांच्याच घरी पातोळ्या असतात नागपंचमीच्या दिवशी. सो ही कोकणातली एक खूप अशी प्रसिद्ध डिश आहे आणि ह्याचं बेसिक जे सारण लागतं ते मोदकाचंच सारण लागतं. सो लेट सी आपण कसं बनवतो आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी मी किसलेलं नारळ घेतलेला आहे, ओला नारळ. तो छान असा रेड भाजून घेतला आहे तुपामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं गूळ घालून गूळचं जोपर्यंत व्यवस्थित मेल्ट होत नाही तोपर्यंत छान तो भाजून घेतला आहे. त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि वेलचीची पावडर टाकलेली आहे. आपलं सारण इथे रेडी झालं आहे. इथे मी उकड काढून घेतली. उकडीमध्ये फक्त मी पाणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि मीठ टाकून तांदळाचं पीठ घालून छान उकड काढून घेतलेली आहे. स्पेशली ज्या पातोळ्या आहेत त्या हळदीच्या पानावर बनतात. सो इथे मी हळदीच्या पानावरती छान असं पातळ शीट घेतली तांदळाच्या पिठाची आणि त्याच्यावरती आपलं सारण टाकून त्याला दोन्ही साईडने पॅक करून हळदीच्या पानामध्ये छान त्याला एकदम लपेटून घेतलेलं आहे. आणि त्याला आपण वाफावर एक 15 ते 20 मिनटं ठेवणार आहोत. जसे आपण मोदक बनवतो सेम तसेच करायचे आहेत, पण हळदीच्या पानामुळे त्यांना फार सुगंध येतो आणि म्हणजे खायला तर उत्तम लागतात. पण हळदीच्या पानाचा एक फ्लेवर पण खाताना तुम्हाला लागेल. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझं यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.